नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पेपर वन संदर्भातील करंट अफेअर्स जे असतात, शिक्षण एज्युकेशनवर जे करंट अफेअर्स आता करंटली आपल्याला अपडेटेड करंट अफेअर्स हवे आहेत, जेणेकरून पेपरमध्ये जर का त्याबद्दल प्रश्न विचारला तर आपल्याला आले पाहिजे. ओके. तर या शिक्षणवर जसं की आपलं टीचिंग ॲप्टिट्यूड आहे, युनिट 9 आहे, त्यावरचे करंट अफेअर नेहमी विचारले जातात. त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याचा 2 महिन्याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहे, 10 युनिटच्या नोट्स मिळतील, युनिट वाईज एमसीक्यूज असणार आहे, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज आहे, 50 अधिक मॉक टेस्ट, 15 वर्षाची पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. याची फीज आहे 3,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. पेपर वन सोबतच आपल्याकडे पेपर टू पण आहे. जर का तुम्हाला पेपर वन मध्ये 75 प्लस मार्क्स हवे असतील तर हे क्रॅश कोर्स 2 मंथ क्रॅश कोर्स तुम्ही नक्की इनरोल करा आणि अभ्यासाला लागा. पेपर टू मध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर वन फ्री मिळणार आहे. कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला तर मग बघूया. शिक्षण एज्युकेशन यामध्ये आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मधील नवीन अंमलबजावणी बघणार आहोत. एनटीए, युजीसी, एनसीआरटी, स्वयंप्रभा 2026 मध्ये किती चॅनल्स झाले, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट एबीसी काय आहे, अपार आय डी काय आहे, एनएडी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, पीएम श्री स्कूल, निपुण भारत परक, हे सगळं जे आहेत हे एज्युकेशनच्या संबंधित आलेले म्हणजे महत्वाचे टॉपिक्स आहेत, ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. हा. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे 29 जुलै 2020 ला घोषणा झालेली. शिक्षण मंत्रालय, पण पूर्वी MHRD मिनिस्ट्री ऑफ होम त्याच्यामध्ये होतं ते. पण आता ते शिक्षण मंत्रालय सांभाळतात. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे तर 10+2 ला त्यांनी रिप्लेस करून 5+3+3+4 ची रचना त्यांनी केलेली आहे. मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे, इयत्ता 5 पर्यंत, शक्य असल्यास 8 पर्यंत. त्यानंतर त्यांचा महत्वाचा आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन, म्हणजे बहुविद्या शाखीय शिक्षण आहे. मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टम आहे, एकाधिक प्रवेश निर्गमन प्रणाली, म्हणजे जसं की डिप्लोमा, पुन्हा डिग्री, अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट त्यांनी सुरू केलेला आहे. 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे. तुम्ही जर का बघितलं असेल तर BSc, BA आता 4 वर्षाचे झालेले आहेत. ओके. त्यानंतर नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे आहे, कौशल्याधारित शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे. कौशल्य, स्किल प्राप्त कसं करू शकेल एखादा विद्यार्थी, त्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. तर कोणाची जागा घेतलेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020नी? ती घेतलेली आहे 1986 ची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी होती त्यांची ती जागा त्यांनी घेतलेली आहे. ठीक आहे. यामध्ये महत्वाचं काय आहे, यामध्ये महत्वाचं हे आहे की ते किती वर्षाची पदवी आहे, ती आहे 4 वर्षाची पदवी. त्यानंतर रचना कोणती केलेली आहे, 5+3+3+4 ची. मग यापूर्वी कोणती होती तर 10+2 होती. तेव्हा कोणती एज्युकेशन पॉलिसी होती, ती होती 1986 ची. ठीक आहे. त्यानंतर कधी झालेली आहे ते 29 जुलै 2020ला. मंत्रालय कुठे आहे, शिक्षण मंत्रालय बघते आहे. पहिले MHRD बघत होतं. ओके. इतकेही तुम्हाला माहिती असेल तरी तुम्हाला भरपूर माहिती आहे. ओके. बघा, नवीन आकृतीबद्ध रचना कसं आहे ते आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पायाभूत स्तर आहे, वय वर्ष 3 ते 8, बालवाटिका. त्यानंतर पूर्वतयारी स्तर आहे, वय वर्ष 8 ते 11. त्यानंतर पूर्व माध्यमिक स्तर आहे, वय वर्ष 11 ते 14. त्यानंतर माध्यमिक स्तर आहे, वय वर्ष 14 ते 18. अशा पद्धतीने त्यांनी केलेले आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि या स्तराऐवजी वरीलपैकी पूर्ण त्यांनी शब्द वापरलेले आहे आणि हे हळूहळू त्यांची अंमलबजावणी ते करतात आहे. ठीक आहे. सध्या फक्त पायाभूत स्तरांचं झालेलं आहे, बाकी आता व्हायचंच आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 5,000 प्लस प्रश्नांचा संच, 50 सराव प्रश्नपत्रिका असणारी गाईड, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये हे आहे. Amazonवर ही अवेलेबल आहे आणि जर का तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता. यामध्ये बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आहे आणि संपूर्ण मॉक टेस्ट आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. ओके. अशा पद्धतीने आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता.
बघा, शिक्षण आयोगाने 1964 आणि 66 मध्ये 10+2+3 या शिक्षण पद्धतीची शिफारस केली होती आणि याला आपण काय म्हणतो आहोत? याला आपण कोठारी आयोग म्हणतो आहोत. कोठारी कमिशन जे तुम्ही अभ्यास केले असेल युनिट 9 मध्ये ते आहे. तर त्याची रचना शालेय उच्च शिक्षणाला एक निश्चित स्वरूप देण्याची करण्यात आली होती. 10+2+3 या रचनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय शिक्षण पद्धती अधिक काय झालं होतं? स्पष्टता आली होती, सुसूत्रता आली होती आणि समानता आली होती. ठीक आहे. पहिल्यामध्ये काय होतं? 10 इयर ऑफ स्कूल एज्युकेशन, त्यानंतर 2 वर्षाचे हायर सेकंडरी एज्युकेशन आणि 3 वर्षाचं अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन. अशा पद्धतीने ते केलं होतं त्यांनी. ओके. तर हे फ्रेमवर्क जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि हे कोणाचं आहे? कोठारी आयोगाचं आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी. यांची स्थापना कधी झाली? 2017 मध्ये झाली. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी केलेली आहे. जेई मेन, नीट यूजी, CUET, UGC नेट आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली. हे जे आहे हे ते NTA कंडक्ट करतात आहे. ओके. तर NTA म्हणजे काय? तर राष्ट्रीय चाचणी एजन्सी. स्थापना देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश, फेलोशिप प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी केली जाते. आता हे नीट यूजी, जेई मेन इंजिनिअरिंगसाठी आहे, नीट यूजी ही मेडिकलसाठी आहे, है ना. UGC नेट हे PhD एंट्रन्स एक्झाम आहे, असिस्टंट प्रोफेसर एंट्रन्स एक्झाम आहे. तर ही अशा पद्धतीची जी आहे NTA कंडक्ट करते आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे ज्याची स्थापना भारतीय सोसायटी नोंदणी कायदा 1860 मध्ये करण्यात आली होती. केवळ प्रवेशासाठीच नाही तर भरतीसाठी देखील उमेदवाराच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी NTA कार्यक्षम आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित चाचण्या घेणे हे त्याच्या संस्थेचे काय आहे? प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही नोट्स बनवा व्यवस्थितपणे या व्हिडिओचा. ते तुम्हाला खूप खूप मदत होणार आहे याची. ओके. UGC आपल्याला माहिती आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन 1956 ला आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली आहे. कार्य विद्यापीठांना मान्यता देते, आर्थिक सहाय्य देते, उच्च शिक्षणाची गुणवत्ता राखते, उच्च शिक्षणाची दर्जा देते, अभ्यासक्रम संशोधन, प्राध्यापकाची पात्रता, विद्यार्थ्यांचा विकास, शैक्षणिक संस्थांचे मूल्यमापन करते आणि नेट परीक्षा ही NTA मार्फत होते आहे. UGC नेट एक्झाम जे आपण देतो आहोत ते NTA मार्फत होते आहे. ठीक आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. शिक्षण क्षेत्रातील सुसूत्रता आणि पारदर्शकता राखण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या UGCने नुकताच काय केलेले आहे? एक नवीन नियमावली केली आहे. 13 जानेवारी 2026 पासून ती केलेली आहे की कॅम्पसमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी प्रत्यक्षात मात्र दावा केला. म्हणजे यांनी काय केलं? UGC रोल बॅक एक हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे? सगळ्यांना समान संधी केंद्र स्थापना केलेली आहे. इक्विटी कमिटी त्यांनी केलेली आहे, विद्यापीठात असो किंवा महाविद्यालयात असो. 9 सदस्य असणाऱ्या समितीमध्ये संस्था प्रमुख, 3 प्राध्यापक, 1 कर्मचारी, 2 नागरिक, 2 निमंत्रित विद्यार्थी आणि 1 संमेलक. या 9 सदस्यांपैकी 5 सदस्य हे ST, SC, OBC, महिला, दिव्यांग या प्रवर्गातली असणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजे हे कशासाठी आहे? तर एकंदरीत इक्विटी कमिटी समानता आणण्यासाठी अशा पद्धतीचे UGCने नवा नियम केलेला आहे. या नियमावलीला होणारा विरोध होण्यामागे कारण म्हणजे एकतर्फी स्वरूप. पण यामध्ये जे आहे हे एकंदरीत त्यांनी समानता समिती करण्याचा पद्धती केली आहे विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये. ठीक आहे. एक नवीन हे आहे UGC रोलबॅक. याबद्दल प्रश्न विचारला तर विचारू शकता. त्यानंतर इथं NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. स्थापना 1961 मध्ये, मुख्यालय नवी दिल्ली. कार्य काय? शालेय पाठ्यपुस्तकं तयार करणे, अभ्यासक्रम विकसित करणे, शिक्षक प्रशिक्षण देणे आणि शैक्षणिक संशोधन करणे. ठीक आहे. त्यानंतर येतं स्वयं, फुल फॉर्म ऑफ स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड. PYQ चा प्रश्न आहे. फुल फॉर्म विचारला गेला होता. स्थापना 2017 ला झालेली आहे. भारत सरकारचे मोफत ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. शाळा ते विद्यापीठ स्तरापर्यंत अभ्यासक्रम आहे. MOOCच्या आधारित शिक्षण आहे आणि प्रमाणपत्र सुविधा आहे. हे काय आहे? स्वयंचं आहे. ठीक आहे. स्वयं हे काय आहे? प्लॅटफॉर्म आहे जे काय करतं? यंग ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड त्याला म्हटलेलं आहे. 2017 मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये विविध आपण ते व्हिडिओज असतात ते त्याचं शिकू शकतो, सर्टिफिकेट मिळवू शकतो, व्हिडिओ व्याख्याने असतात, नोट्स असतात, चर्चा मंच असते. कोणाला कुठेही केव्हाही गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हे त्याचा मोटिव्ह आहे. डिजिटल माध्यमातून सर्वांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे. आणि MOOCचं फुल फॉर्म काय आहे? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ठीक आहे. आणि हे 9 जुलैला 2017 झालं होतं. गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचणे हे त्याचं काय होतं? उद्दिष्ट होतं. कोणाचं? स्वयंचं. ओके. शाळेपासून तर पदव्युत्तर PG स्तरापर्यंत सर्व अभ्यासक्रम इथे स्वयंमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर येतं स्वयंप्रभा. स्वयंप्रभा काय आहे? स्वयंप्रभा एक DTH चॅनल आहे.
जे डीटीएच आधारित शैक्षणिक चॅनल आहे, नुसतं डीटीएच चॅनल नाही, शैक्षणिक चॅनल आहे. डायरेक्ट टू होम, इंटरनेट नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही दर्जेदार शिक्षण पोहोचवणे हा त्याचा मुद्दा आहे. एकंदरीत आधी 34 चॅनल होते, पण आता 2026 मध्ये 40 चॅनल आहे. त्यानंतर प्रामुख्याने यामध्ये व्हिडिओ व्याख्याने असतात. 24/7 प्रसारण असते. इंटरनेट नसतानाही शिक्षण करता येतं. IIT, UGC, IGNU, NCERT इत्यादी यावरून व्हिडिओज बघता येतात. ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म, फ्री एज्युकेशनल डीटीएच टीव्ही चॅनलचा प्लॅटफॉर्म हा आहे. शालेय, महाविद्यालयीन, पदवी, पदव्युत्तर आणि स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम आहे. त्यानंतर GSAT-15 उपग्रहाद्वारे प्रसारण केलेलं आहे. त्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे काय आहे? अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे तुम्ही आता बघितलं असेल. ABC नंबर जो आहे तो आता सगळ्यांना देण्यात आलेला आहे. याची सुरुवात न्यू एज्युकेशन 2020 अंतर्गत झालेली होती. याचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचे अकॅडमिक क्रेडिट्स डिजिटल स्वरूपात साठवणे. एका मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर करता येते. जसं की आता आपल्याला आपण इथे ग्रॅज्युएशन केलं, मग आपल्याला PG साठी बाहेर जायचं आहे, तर अकॅडमिक क्रेडिट्सचं जर का ABC काळ हे राहिलं तर आपल्याला सहजतेने दुसऱ्या संस्थेमध्ये क्रेडिट ट्रान्सफर करता येतं. ठीक आहे. मल्टिपल एंट्री आणि एक्झिट आहे प्रणालीचं सहाय्य करता येतं. प्रत्येक विद्यार्थ्याला ABC ID किंवा अपार ID दिला जातो. पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट जतन करणे व वापरता येतात आहे. त्यासाठी काय, विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणे. शिक्षणात जर का खंड पडला तर आधी मिळवलेले क्रेडिट जतन करतात आणि पुढे शिक्षण सुरू राहते. हे त्याचं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर काय आहे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्सचे डिजिटल भांडार आहे ABC, जे क्रेडिट ट्रान्सफर आणि मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट प्रणालीला सक्षम करते आहे. ABC हे नवीन होतं. डिजिटल रिपॉझिटरी आहे क्रेडिटची. त्यानंतर ते NAD, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. उद्देश काय आहे NADचा? डिजिटल व्हेरिफिकेशन करणे, बनावट प्रमाणपत्रांना आळा घालणे, पदवी, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणे. उपक्रम भारत सरकारने केला होता. 24/7 डिजिटल भांडार आहे. त्यानंतर कागदपत्राची ऑनलाईन पडताळणी, व्हेरिफिकेशन करता येतं. सध्या डिजी लॉकर तुम्ही वापरत असाल कदाचित. डिजी लॉकरद्वारे NAD ची सेवा उपलब्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं अपार ID. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं ABC ID आणि अपार ID मध्ये जास्त काही फरक नाहीये. अपार ID जी असते ती फुल फॉर्म ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टरी आहे. न्यू एज्युकेशन 2020च्या अंतर्गत हे केलेली आहे. युनिक अकॅडमिक ID असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक कायमस्वरूपी शैक्षणिक ओळख देणे हे त्याचं हे आहे. आणि हे ABC ID शी जोडलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला युनिक अकॅडमिक ID. ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट ट्रान्सफर, मल्टिपल हे जे आहे ते दोन्ही सारखेच आहे ऑलमोस्ट, पण त्यांना वेगवेगळे नावं देण्यात आले आहे. डिजिटल प्रमाणपत्रेची सोपी पडताळणी आहे. सर्व शैक्षणिक नोंदी एकाच ठिकाणी याचा अर्थ आहे. त्यानंतर आहे PM श्री स्कूल. PM श्री स्कूल काय आहे? फुल फॉर्म PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. त्याचा फुल फॉर्म आहे PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. याची सुरुवात 2022ला झाली होती. आदर्श शाळा विकसित करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड आहे. 14,500हून अधिक विद्यमान सरकारी शाळांचा सर्वांगीण विकास करून त्यांचा मॉडेल शाळा बनवणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर कालावधी 2022 ते 2023 ते 2026-27 असे 5 वर्ष झालेले आहे त्याला. शाळेची वैशिष्ट्य आहे की स्मार्ट क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, हरित व पर्यावरणपूरक परिसर, क्रीडा आणि कौशल्याधारित शिक्षण असं पद्धतीचं हे असणार आहे. ठीक आहे. याची वैशिष्ट्य आहे, PM श्री शाळेची ही वैशिष्ट्य आहे. सरकारी शाळांना आदर्श शाळांमध्ये विकसित करण्याची ही केंद्र पुरस्कृत योजना असणार आहे PM श्री स्कूल. निपुण भारत फुल फॉर्म काय आहे निपुण भारतचा? फुल फॉर्म आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफेन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरेसी. शिक्षण मंत्रालयाद्वारे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनद्वारे हे करण्यात आलेलं आहे. 5 जुलै 2021ला सुरू करण्यात आला. तिचा उद्देश इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मुलांमध्ये मूलभूत साक्षरता म्हणजे फाउंडेशन लिटरसी आणि संख्याज्ञान न्यूमरेसी विकसित करणे हा आहे. ठीक आहे. अंतर्गत समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत आहे. इथे लिहून देते, मराठीत असले ते समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत हे आहे.
खेड्यावर आधारित शिक्षण आहे, शिक्षक प्रशिक्षण आहे, पालकांचा सहभाग इथे करावा लागतो आणि मूलभूत तर इयत्ता तिसरी पर्यंतच आहे. ठीक आहे. त्यानंतर पारख. पारखचा फुल फॉर्म काय आहे? परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, हे त्याचं फुल फॉर्म आहे. त्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग अंतर्गत ही स्थापना झालेली आहे न्यू एज्युकेशन 2020च्या शिफारशीनुसार. ठीक आहे. याचा उद्दिष्ट काय? देशभराच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापनासाठी एक समान मानके मिळणे, विकसित करणे, हे त्यांचं हे आहे. त्यानंतर सर्वांगीण विकासासाठी कामगिरी मूल्यांकन, पुनरावलोकन आणि ज्ञानाचे विश्लेषण ही संस्था देशातील सर्व मान्यताप्राप्त शालेय मंडळांमधील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी नियम, मानके आणि मार्गदर्शन तत्वे स्थापन करत आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांना मूल्यांकनासाठी राष्ट्रीय निकष तयार करणे, राज्य व राष्ट्रीय स्तरांवरील मूल्यमापनात एकरूपता आणणे, शिकण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, त्यानंतर शाळा मंडळांना मूल्यमापन करणे, असं ते आहे. त्यामुळे तुम्ही जे आहे पारखचं पूर्ण फुल फॉर्म, एबीसीचा फुल फॉर्म, अपारचा फुल फॉर्म, एनएडीचा, निपुण भारतचा, हे सगळे फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर मी इथे सांगते परत, न्यू एज्युकेशन पॉलिसी 533+4 एबीसी मल्टिपल एंट्री एक्झिट आहे. एनटीएचं राष्ट्रीय प्रवेश परीक्षा संस्था यूजीसी विद्यापीठांना मान्यता देते. एनसीआरटी शालेय अभ्यासक्रम आणि पुस्तके बनवते. स्वयं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. स्वयंप्रभा 40 डिटेल्स चॅनल आहे 2026ला. एबीसी अकॅडमिक बँक क्रेडिट. एनएडी डिजिटल अकॅडमिक सर्टिफिकेट देते. अपार आयडी विद्यार्थ्यांना युनिक आयडी देतं. पीएमची आदर्श शाळा योजना आहे. निपुण भारत हे इयत्ता 3 पर्यंत वाचन व गणित आहे. त्यानंतर पराख जे आहे राष्ट्रीय मूल्यमापन संस्था आहे. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नोट्समध्ये तुम्ही लिहून ठेवा. चला आता प्रश्न करूया. राष्ट्रीय शिक्षण धोरण एनईपी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? इन विच इयर वॉज द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसी अनाउन्स्ड? 2018, 19, 20, 21. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2020ला ते करण्यात आलं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. समोरचा प्रश्न आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये शालेय शिक्षणाची नवीन रचना कोणती आहे? व्हॉट इज द न्यू स्ट्रक्चर ऑफ स्कूल एज्युकेशन अंडर न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020? 10+2, 8+4, 5+3+4, 6+3+3. आपल्याला माहिती आहे कोणती आहे? ती आहे 5+3+3+4. ठीक आहे. याच्या आधीची होती कोठारी कमिशन 10+2+3. स्वयंचे पूर्ण रूप काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ स्वयं? स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग ऑफ यंग एस्पायरिंग माइंड, स्टडी वर्ल्ड ऑफ अकॅडमिक युथ, स्मार्ट वेव ऑफ यंग माइंड, सिस्टम ऑफ वर्ल्ड अकॅडमिक मॅनेजमेंट. स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड, हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. त्यानंतर 2026 मध्ये स्वयंप्रभावर किती डिटेल चॅनल अवेलेबल आहे? हाऊ मेनी डिटेल चॅनल्स आर अवेलेबल ऑन स्वयंप्रभा इन 2026? 34, 36, 40, 48. किती आहे? ते आहे 40. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. स्वयंप्रभाचे संचालन कोण करते? हु ऑपरेट स्वयंप्रभा? एनटीए, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, यूजीसी, एआयसीटीई. कोण करतं? स्वयंप्रभाचे संचालन जे आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करत आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. अपार आयडीचा संबंध कशाशी आहे? व्हॉट इज द अपार आयडी रिलेटेड? शिक्षक भरती, शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक ओळखपत्र की परीक्षा शुल्क? परीक्षा शुल्क नाहीये, शिष्यवृत्ती पण नाहीये, शिक्षक भरती पण नाहीये. अपार आयडी हा विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक ओळखपत्र आहे. आयडी म्हटलं तर काय होतं? ओळखपत्र. त्यामुळे ऑप्शन आपण टिक करू शकतो. ऑप्शन 3 असणार आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स एबीसी कोणाशी संबंधित आहे? व्हॉट इज द अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट रिलेटेड टू? शालेय शिक्षण, उच्च शिक्षणातील क्रेडिट संच व हस्तांतरण, तांत्रिक शिक्षण, संशोधन निधी. संशोधन निधी तर नसणार आहे, तांत्रिक शिक्षण पण नाही आहे, शालेय शिक्षण पण नाही आहे, उच्च शिक्षणातील क्रेडिट संच व हस्तांतरण. ऑप्शन 2 असणार आहे. पीएम श्री योजनेचा संबंध कशाशी आहे? व्हॉट इज द पीएम श्री स्कीम रिलेटेड टू? उच्च शिक्षण, डिजिटल लायब्ररी, शाळांचा सर्वांगीण विकास, कौशल्य विकास. पीएम श्री योजना जी आहे ती शाळांचा सर्वांगीण विकास यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. निपुण भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ निपुण भारत मिशन? उच्च शिक्षण, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, संशोधन, व्यावसायिक शिक्षण. निपुण भारत जी आहे ती मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. ठीक आहे. FLN. परख ही संस्था कशाशी संबंधित आहे? व्हॉट इज द ऑर्गनायझेशन ऑफ परख रिलेटेड टू? शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी मूल्यमापन व परीक्षा सुधारणा, डिजिटल शिक्षण, संशोधन. परख ही संस्था जी आहे ती काय करते? विद्यार्थी मूल्यमापन आणि परीक्षा सुधारणा हे त्यांचं महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 असणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार उच्च शिक्षणात कोणती संकल्पना लागू करण्यात आली? विच कॉन्सेप्ट हॅज बीन इम्प्लिमेंट इन अ हायर एज्युकेशन अंडर न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020? सेमिस्टर बंद, वार्षिक परीक्षा, मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम, ओपन बुक परीक्षा.
तर यामध्ये काय आहे, मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम करण्यात आली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. समोरचा प्रश्न आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा मुख्य उद्देश काय आहे? व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट? शिष्यवृत्ती देणे, शिक्षकांची भरती करणे, शैक्षणिक क्रेडिट, डिजिटल संचयन व हस्तांतरण, ऑनलाईन परीक्षा घेणे. शिष्यवृत्ती पण नाही दे, शिक्षणांची भरती पण करत नाही, ऑनलाईन परीक्षा पण घेत नाही. ते काय आहे? शैक्षणिक क्रेडिटचे डिजिटल संचयन व हस्तांतरण आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. एनटीएची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इन विच इयर वॉज द एनटीए एस्टॅब्लिश्ड? 2015, 16, 17, 18. एनटीएची स्थापना जी आहे ती 2017 मध्ये झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, युजीसीचे मुख्य कार्य कोणते? व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द युजीसी? पाठ्यपुस्तके प्रकाशित करणे, विद्यापीठांना मान्यता अनुदान देणे. तर युजीसीचे मुख्य कार्य कोणते आहे? विद्यापीठांना मान्यता व अनुदान देणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. एनसीआरटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इन विच इयर वॉज द एनसीआरटी इस्टॅब्लिश्ड? 1956, 1961, 1965 की 1970? तर ती झालेली आहे 1961ला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. स्वयं या प्लॅटफॉर्मवर प्रामुख्याने काय उपलब्ध असते? व्हॉट इज प्रायमरीली अवेलेबल ऑन द स्वयं प्लॅटफॉर्म? मनोरंजन कार्यक्रम आणि ऑनलाईन अभ्यासक्रम, बँकिंग सेवा, सरकारी भरती. तर यामध्ये सरकारी भरती नसते, बँकिंग सेवा नसते, मनोरंजन कार्यक्रम नसतात. यामध्ये असतं ऑनलाईन अभ्यासक्रम. मूक जे म्हणतो ना, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, ते असतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. पीएम श्री या संक्षेपाचे योग्य रूप कोणते आहेत? व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ द अॅक्रॉनॉमिक पीएम श्री? प्राईम मिनिस्टर स्कूल ऑफ रूरल इंडिया, पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया, प्राईम मॉडेल स्कूल ऑफ इंडिया, पब्लिक मॉडेल स्कूल ऑफ रूरल इंडिया. काय असणार आहे? पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. पीएम श्री योजनेची सुरुवात कधी झाली? वेन वॉज द पीएम श्री स्कीम लॉन्च? 2020, 2021, 2022, 2023. तर पीएम श्री योजनेची सुरुवात आहे 2022 ला झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. निपुण भारत अभियानाचा मुख्य भर कशावर आहे? व्हॉट इज द मेन फोकस ऑफ द निपुण भारत मिशन? संशोधन, फाउंडेशन, लिटरसी अँड न्यूमरसी, उच्च शिक्षण, कौशल्य विकास. आपल्या सगळ्यांना माहिती आहे निपुण भारत जे आहे त्याचा अभियानाचा मुख्य भर हा फाउंडेशन, लिटरसी आणि न्यूमरसी याच्यावर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. अपार आय डी कोणाशी संबंधित आहे? व्हॉट इज द अपार आय डी असोसिएट विथ? शिक्षक, विद्यापीठ, विद्यार्थ्यांची डिजिटल शैक्षणिक ओळख, संशोधक. अपार आय डी जी आहे ती विद्यार्थ्यांची डिजिटल शैक्षणिक ओळख यावर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे टॉपिक्स पाहिलेले आहेत ज्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात आणि त्यावर अपडेटेड काय आलेले आहेत ते सुद्धा बघितले आहे आणि त्यावरचे प्रश्न सुद्धा पाहिलेले आहेत. जर का तुम्हाला 5,000+ पुस्तकाचा संच मराठी आणि इंग्लिशात कोणत्याही भाषेत हवा असेल तर तुम्ही Amazonवरून ते मागवू शकता. आणि आपला 2 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू होतो आहे. तिथे सुद्धा तुम्हाला जर का इन्रोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.